हरि 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यासहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक आज्ञानी जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिले। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र अलंकापुरीमध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसातील हे दुसरं सत्र आहे। सकाळी आपण पाहिलं, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान अवतार धारण करून आला। यांना अनेक लीला केल्या। कंसासारखा दुराचारी जन्माला आला, ज्याच्यामुळे पाप त्यागणे वाढलं। कंस मारणं अतिशय महत्वाचं आहे, म्हणून जगन्नियंत्या परमात्म्यानं कंसाचा निपात केला, साधू संतांना बंदीखान्यातून मुक्त केले, वसुदेव देवकीला बंदीखान्यातून सोडवलं, उग्रसेनाला राजगादीवर विराजमान केलं, त्याचा अभिषेक केला, राज्याभिषेक। हा प्रसंग आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिला। हे आता दुपारचं सत्र आपण पाहतो, अगदी थोडंसं, अजून बऱ्याच कथा आहेत, पण एक एक वाक्यात मी तुमच्या समोर सांगणार आहे। याच्यानंतर मोठा पुरस्कार वितरणाचा सोहळा या ठिकाणी घडणार आहे। त्या कार्यक्रमाची तयारी संयोजकांना पुढे करायची आहे, म्हणून अनेक कथा आपण श्रवण केलेल्या आहेत। आपण संक्षिप्त रूपाने पुढील प्रसंग पाहणार आहोत। आताच आपण रायगडकरांचं अतिशय सुंदर भजन श्रवण केलं। राधेश्याम परिवारावर प्रेम त्यांचं असल्या कारणाने त्यांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद। कंस मारल्यानंतर 2 दिवसांनी नंदबाबा पुन्हा गोकुळाला जाण्याकरिता निघाले। कन्हैयाला म्हणू लागले, चल कन्हैया, आपल्याला जायचं आहे। तो म्हटलं, आताशी तर कंस मारलाय, अजून बरंच काम शिल्लक आहे, तुम्ही चला पुढे, मी येतो। नंदबाबा भोळे भाबडे त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला, म्हणे हो ये लवकर। नंदबाबांनी पाठ फिरवली। त्यांनी पाठ फिरवल्याबरोबर याच्या हृदयामध्ये धस्स झालं महाराज, कारण आता कन्हैया आणि बलराम दादा दोघेच राहणार आहेत मथुरेमध्ये, आणि बाकीचे सगळे गोपाळ नंदबाबा आदी करून सर्वजण जाण्याकरिता निघाले। एवढं प्रेम, एवढा आनंद वृंदावनात होता की त्या आनंदाला सोडून यावंसं वाटत नव्हतं देवाला, पण नाईलाज असतो यावं लागलं। आणि आता त्यांनी परत तिथे कधीच जायचं नाही, कारण कंस मारलेला आहे। कंसाच्या 2 बायका असती आणि प्राप्ती, दोघी जणी बापाकडे निघून त्यांनी गेल्या। त्यांनी जरासंधाला बरीच माहिती सांगितली। जरासंधाच्या मुली होत्या। जरासंध मोठा वाईट प्रवृत्तीचा मनुष्य होता, सर्व लोकांना त्रस्त करून टाकणारा। त्याला जर ते कळालं तर तो गोकुळवासी लोकांना त्रास देईल असा त्यांनी भाव होता। भगवान परत त्यांनी गेले नाहीत। खुर्ची द्या।
हो नाही करत नंदबाबा निघून गेलेले आहेत. यानंतर मथुरावासी लोकांनी विचार केला की कृष्ण बलराम आतापर्यंत गोकुळात राहत होते, खेड्यात राहत होते. त्यांना गुरुग्रही पाठवलं पाहिजे. बरं, म्हणून अवंतीपुरी उज्जैन नगरी, या उज्जैन नगरीला सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवंताला आणि बलराम दादांना पाठवलं. 64 दिवसापर्यंत भगवान तिथे राहिले. 14 विद्या आणि 64 कला आत्मसात केल्या. 64 दिवसातच सांदीपनी ऋषींची सेवा केली. तिथे त्यांना एक मित्र मिळाला, त्याचं नाव आहे सुदाम ब्राह्मण. आनंदानं राहिले. सांदीपनी ऋषींचे पाय दाबले. जगाचा मालक आहे हे सांदीपनी गुरुभक्त होते. त्यांनी त्यांच्या गुरुजींची सेवा केली होती. गुरुजींनी आशीर्वाद दिला होता, एक दिवशी जगाचा मालक येईल आणि तुझी सेवा करेल. म्हणून त्यांच्या गुरुजींचा शब्द खरा करण्याकरिता भगवान स्वतः सांदीपनीची सेवा करण्याकरिता गेला. येण्याकरिता निघाला. गुरुमाई व्याकुळ झाली. काय गुरुदक्षिणा द्यावी म्हणून यमलोकातून गुरुपुत्र परत आणून दिला. आता लांबलचक कथा आहेत, मला संक्षिप्त सांगावे लागतील. गुरुपुत्र परत आणून दिला. भगवान मथुरेतच राहू लागला. भगवंताचा जन्मदिवस आला. गोकुळवासी लोकांनी विचार केला, मथुरावासी लोकांनी विचार केला की देवाचा पहिलाच जन्मोत्सव आपल्या मथुरेत होतोय, मोठ्या आनंदात करावा. थाटामाटात भगवंताचा जन्मोत्सव त्यांनी संपन्न केला. दिवसभर आनंदाची लूट होती महाराज. संध्याकाळ झाली. भगवंतांनी घराच्या गच्चीवर जाऊन उभा राहिला. 2 हात कठाड्यावर ठेवले खोल आकाशात पाहत होता. उद्धवजी त्यांनी शिकून आले होते बृहस्पतीकडून. वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्ण सदैत सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा. बुद्धिमान असणारा उद्धव भगवंताचा भक्त आहे, मोठा ज्ञानी आहे. ब्रह्म मायाशिवाय काही बोलतच नव्हता. देवाच्या सान्निध्यात आला होता. भगवंतांनी गंभीरपणे आकाशात पाहतोय. विचारलं, काय झालं देवा, का उभा आहेस? सांगितलं, काय सांगू, मला गोकुळवासी लोकांची फार आठवण येते. ते माझी वाट पाहत असतील, फार प्रेम त्यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी आहे. रडत असतील. मी येईन म्हटलो पण परत एकदाही गेलो नाही. उद्धव म्हणलं, काय देवा, हे सगळे खेडवळ लोक ते, आणि त्यांना काही ज्ञान आहे का? तुम्ही त्यांचा विचार करता. अज्ञानी सगळे लोक. हो म्हणे, त्या लोकांना कोण ज्ञान सांगेल? मी सांगतो ना म्हटलं. उद्धवजी म्हटले. आणि मग देवानं पत्र लिहून दिलं. उद्धवजी वृंदावनात गेले. वृंदावनात गेल्यानंतर खुश आहेत. त्यांना दोघांना एवढा आनंदात पाहून मला फार समाधान वाटतंय. याच्यापेक्षा मला काहीच नको तुमच्याकडून. तुम्ही आनंदात राहा, तुम्ही असे हसत राहा, प्रसन्न राहा. असे हात वर करा दोन्ही पण, प्रसन्न हो. उद्धवजी महाराज वृंदावनात गेले. उद्धव, मोहे व्रज विसरत नाही. हे उद्धवा, मला व्रजभूमी विसरवत नाही रे. कोणीतरी गेलं पाहिजे त्यांना ज्ञान सांगायला. गेले उद्धवजी. यशोदामाईची अवस्था पाहिली, गोपिकांची ती अवस्था पाहिली. उद्धवाला व्याकुळ झालं. ते ज्ञान सांगण्याकरिता गेला पण कळालं त्यांनी हे सगळे आधीच ज्ञानी आहे. मग 1 दिवसात जाऊन परत येणारे उद्धवजी 6 महिने राहिले वृंदावनात. आणि 6 महिन्याने आले महाराज परत मथुरेमध्ये. रथात बसून आणि हाका मारायला लागे, ऐ कन्हैया, ऐ कान्हा, ऐ लाला, ऐ लल्ला. देवाला वाटलं गोपाळच आले. गाय गाय पाहायला आले म्हणे. त्यांना सांगितलं होतं येऊ नका, कसे काय आले? पाहिले तर हा उद्धव होता.
रथातून उतरल्याबरोबर देवाकडे पाहायला लागला आणि डोळे लाल करून बोलायला लागला, तुला लाज वाटत नाही म्हणला काळ्या? तिथून सुरुवात केली उद्धवानी. म्हणे का बरं? अरे केवढं प्रेम करतात ते सगळे लोक तुझ्यावर, व्रजवासी, आणि त्या सगळ्यांच्या प्रेमाला डावलून इथे राजभोग त्यांनी घेतोयस, वृंदावनाला सोडून मथुरेत राहतोयस. इथून सुरुवात केली. देवानं उद्धवाच्या पोटात उतरलेलं ते प्रेम पाहून विभोर होऊन बोलायला सुरुवात केली, उद्धवा अंगच टाकून दिलं जमिनीवर, याच्याकरता तर तुला पाठवलं होतं, प्रेम कशाला म्हणतात हे पाहायला. उद्धव ज्ञानी आहे, पण त्याच्या पोटात प्रेम तयार झालं, प्रेमी भक्त झाला. असा लांबलचक प्रसंग आहे, पण तो संक्षिप्त रूपाने आपण पाहिला. भगवंताचं प्रेम उद्धवाला कळालं. इथे मध्यंतरी भ्रमरगीत त्यांनी झालं, गोपिकांनी गीत गायलं, त्याचं नाव आहे भ्रमरगीत. यानंतर भगवान आकुरूरजींच्या घरी गेले, तो प्रसंग आहे. त्यानंतर कुब्जा दासीच्या घरी भगवान गेले, तो प्रसंग आहे. आकुरूरजी महाराजांना हस्तिनापुराला पाठवलं, जा माझ्या पांडवांचं काय चाललंय पाहून या. तिथे दशमस्कंधाचा पूर्वार्ध पूर्ण झाला, उत्तरार्धाला सुरुवात होते. या उत्तरार्धामध्ये श्री शुकदेवजी महाराज वर्णन करून सांगतात. हरी श्री शुकोवाच हे अस्ति प्राप्तिश्च कंसस्य महिष्यो भरतर्षभ मृते भरतरी दुःखार्ते येतुस्मि पितुर्ग्रहात. अस्ति प्राप्तिश्च कंसस्य, कंसाच्या 2 बायका असते आणि प्राप्ती. नवरा मरण पावल्यावर बापाच्या घरी गेल्या आणि त्याला तक्रार केली, माझ्या पतीला, आमच्या पतीला मारून टाकलं कृष्णानं. या जरासंधानं भगवंतावर आक्रमण केलं मथुरेवर. 17 वेळेला आक्रमण करून आला. 23 अक्षोहिणी सेना घेऊन यायचा, मोठा आकडा आहे 23 अक्षोहिणी. प्रत्येक वेळेला भगवंताने त्याची सगळी सेना मारायची, त्याला एकट्याला जिवंत ठेवायचं. तो म्हणायचा मला मार देवा, तो म्हणायचा तुला नाही मारणार, तुला मारलं मग काय राहिलं खाली, तू जाशील तुझ्यासारखी घेऊन येशील, तू जिवंतच राहिलं बरं. त्यानं आणलेली सगळी सेना मारून टाकली. मग 18व्या वेळेला अफगाणिस्तानमधून यवन आला, काल यवन. या काल यवनांना आक्रमण केलं. देवाने पाहिलं, रथातून उडी मारली आणि पळायला लागला देव. तो म्हणला हा तर पळ कुठं आहे, ए रणछोड, हाक मारायला लागला. तर देवाला नावच पडलं रणछोड दास, रणछोड. असा रणछोड पळू लागला. एका गुहेत घुसला देव, कारण या काल यवनाचा मृत्यू देवाच्या हाताने नव्हता. तो मृत्यू ताग्नी त्या मुचुकुंद राजाच्या दृष्टिक्षेपानं होता. मुचुकुंद झोपलेला होता ना, देवानं आपलं उपरणं त्याच्या अंगावर टाकलं आणि लपून बसला. हा गेला ताग्नी काल यवन, त्याला वाटलं कन्हैयाच झोपला, अरे चोरा इथे झोपला सोय, असं म्हणून ते उपरणं ओढलं. ओढल्याबरोबर मुचुकुंद जागा झाला, आणि जागा झाल्याबरोबर त्याने डोळे उघडले, हा जळून भस्म झाला. हा मुचुकुंद देवांची सहायता करायला गेला होता युद्धात. आणि त्याच्या काळातलं कोणी शिल्लक राहिलं नाही. म्हणे तुला काय पाहिजे, देवाने विचारलं वरदान. तो म्हणला मला झोप आलेली आहे, फार फराळाचं जरा जास्त झालंय, मला शांतपणे झोपायचंय, मला वरदान द्या झोपेचं, कोणीच माझी झोप मोडू नये. आणि ज्याने माझी झोप मोडली मी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो जळून भस्म व्हावा, असं वरदान मागितलं. आणि तो भस्म झाल्यानंतर जो मला सगळ्यात आधी दिसेल तो देवच असावा, दुसरं कोणीच नसावं. मग उपरणं ओढल्याबरोबर त्याला जाग आली, काल यवनाकडे पाहिलं, तो जळून भस्म झाला. मग देव समोर आला. आता काय देव ओळखायची गरज पडली का वेगळी, कारण पहिलं वरदान होतं ना, कोणी समोर येईल तो जळून भस्म. पहिलं खरं झालं म्हणजे दुसरं सुद्धा खरंच असलं पाहिजे, हा देवच असला पाहिजे. देवाला ओळखायची गरज पडली ना, लगेच पाय धरले. भगवंतानं मुचुकुंदाला अनेक आशीर्वाद दिले. हा त्याकडे म्हणतात पुढे जाऊन नरसिंह हे त्याच्या रूपाने जन्माला आला, हा राजा. यानंतर त्याने जरासंध आक्रमण करतोय म्हणून भगवंतानं मथुरा सोडून दिली. सगळ्या मथुरावासी लोकांना दुसरीकडे घेऊन जायचं कुठेतरी, म्हणून समुद्राला विनवणी केली. समुद्रानं थोडी जागा दिली आणि तिथे एक द्वारिका नावाची नगरी स्थापन केली. मथुरावासी लोकांना रात्रीतून तिकडे पाठवून दिलं. आणि एका छोट्याशा पर्वतावर त्यागणी महाराज भगवान बसला. युद्ध त्यागणी जरासंध करण्याकरिता आलेला आहे. त्याला वाटलं बलराम आणि कृष्ण ह्या डोंगरावर आहेत, हा डोंगरच त्यागणी खालून पेटवलं पाहिजे, म्हणजे ते जळून भस्म होतील. पहारेकरांना त्यागणी उभं केलं, डोंगर खालून पेटवून दिला. मोठा उंच कडा होता. बलराम दादाने आणि कन्हैयाने एकमेकाचा हात धरून त्यागणी महाराज वरतूनच उडी मारली आणि गुप्त मार्गाने द्वारकेला निघून गेले. जरासंधाला वाटलं डोंगर पेटला आणि आता हे जळून भस्म झाले. आनंदानं तो निघून गेला. मथुरा नगरी ओस पडली. सर्वजण त्यागणी महाराज द्वारकेला गेले. हा शोधायलाच गेला, कुठे गेले सगळे. त्याला कुठून तरी हे सगळे लोक कुठे गेले म्हणून शोधत होता. द्वारका नगरीच्या जवळ जात होता.
पण त्या द्वारका नगरीत घुसण्याचं दारच सापडत नव्हतं. तो विचारायचा द्वार कहा, द्वार कहा. हे द्वार कहा द्वार कहा म्हणता म्हणता झाली द्वारका. नाही तर द्वारावती, तिला द्वारका नाव पडण्याचं कारण हे. तिथे भगवान राहू लागले. आता तिथे त्यागणी महाराज बलराम दादा थोरले आहेत, त्यांचं आता लग्नाचं वय झालेलं आहे. अनर्थ देशाचा राजा रैवत त्यागणी महाराज ब्रह्मदेवाकडे गेला त्याची मुलगी घेऊन. म्हणलं माझ्या मुलीचं लग्न कोणाशी होईल सांग. ते म्हणले वेड्या तुला इथे यायला किती दिवस लागले सत्य लोकांपर्यंत. आता तुझ्या लोकातले सगळे लोक कोणी राहिलं नाही म्हणे, तुझं युगच संपलं त्रेतायुग. आता द्वापारयुग सुरू आहे ते पण संपायला लागले. तुझी मुलगी दे म्हणे बलरामाला नेऊन, आत्ताचा अवतार झाला देवाचा. गेले बलरामाच्या समोर म्हणे माझ्या मुलीशी लग्न करा. आता ही त्रेतायुगातली नवरी होती, अशी भली उंच होती. आणि द्वापार युगातला नवरदेव त्याच्यापेक्षा उंची कमी. हा लागला वर पाहायला, ही नवरी आहे का म्हणे हो हीच आहे. आता हिच्याशी कसं लग्न करायचं, एवढी उंच आहे. त्याच्या खांद्यावरच बळीराम धरला, तसा तिच्या खांद्यावर ठेवून ओढली की बारीक झाली. तिच्याशी विवाह केला. बलराम दादाचा विवाह संपन्न झाला रेवती बरोबर. त्याला घाबरली महाराज, परत त्याच्या शेजारी उभीच राहिली नाही. यानंतर त्याने महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विवाहाचा प्रसंग आहे. नारदजी महाराज आपल्या महाराष्ट्रात आले. अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर नावाच्या गावामध्ये, कुंडिनपूर त्याला म्हणतात, तिथे भीष्मक राजा राज्य करतोय. त्याची कन्या रुक्मिणी. या रुक्मिणीला नारदांनी त्याने उपदेश केला, भगवंताचे गुणांवाद वर्णन करून सांगितले. तिचं लग्न जमलं तर शिशुपालाबरोबर. पण ती म्हणले शिशुपालाबरोबर लग्न करणार नाही, भगवंताचे गुणांवाद ऐकले ना त्याच्याशीच लग्न करीन. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी त्याला वरणार नाही. श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. मग काय करायचं, लग्न तर जवळ आलं. आता तिथी ठरली होती लग्नाची. मग हिनं पत्र लिहिलं 7 श्लोकांचं, आणि त्या पत्रात स्वतःच्या अंतकरणातल्या भावना व्यक्त केल्या. रुक्मिणी वर्णन करून सांगते. हरी रुक्मिणी वाच हे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापम रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युता विशति चित्तम पत्रपम मे कात्वा मुकुंद महते कुलशील रूपम विद्यावयोद्रविन धाम भिरात्मतुल्य धीरापतिम कुलवती नृणीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम. लांबलचक पत्र आहे, 7 श्लोकांचं. त्यात भाव आहे तसाच आहे. देवाला सल्ला दिला, हे भुवन सुंदरा मला घेण्याकरिता या. कुठे यायचं म्हणे, आमच्या कुळाची परंपरा आहे की देवीच्या दर्शनाला जायचं. मी तिथं जाणार आहे, तुम्ही या आणि मला तिथून घेऊन जा. अंतःपुरांतरचिरी माणहत्य बंधू स्वामुद्भये कथमेती प्रवदाम्य पायम पूर्वेद्युरस्तु महती कुलदेवी यात्रा. कुलदेवीच्या दर्शनाला मी जाईन, तिथे या. भगवान तिथे आले. रुक्मिणीचं अतिशय सुंदर असणारं सौंदर्य पाहून त्या सगळ्या तिच्याबरोबर असणाऱ्या त्या सेवकांना समाधी लागली. भगवान गेले, रुक्मिणीला उचललं, रथात बसवलं, घेऊन चालले. सर्वजण शुद्धीवर आले, देवावर आक्रमण केलं. शिशुपाल आदी करून सर्वजण आले होते, सर्वांनीच त्यांनी देवावर आक्रमण केलं. रुक्मिणीचा भाऊ होता रुक्मी, हा रागावला, प्रतिज्ञाच करून गेला, रुक्मिणीला परत आणलं तर बरं म्हणला, नाहीतर परत गावात येणार नाही म्हणून निघून गेला. भगवंताने त्याला परास्त केलं. मारणार इतक्यात रुक्मिणीने पाय धरले, देवा मारू नका, माझा भाऊ आहे. सोडून दिला. बेदम मारला, त्याच्या डोक्याला 4-5 चेंड्या काढल्या, हकलून दिला महाराज. परत त्या गावात गेला ना, त्याने भोजगड नावाची नगरी स्थापन केली, तिकडेच राहायला गेला. आणि आता भगवंतानं माधवपुरात नेलं रुक्मिणीला, गुजरात प्रांतामध्ये, आणि तिथे राक्षस विधीने त्याने विवाह संपन्न झाला. म्हणून भगवंताशी विवाह रुक्मिणीचा होतोय. तिने त्याने आपल्या सखींना सांगायला सुरुवात केली, माझा शृंगार करा, माझा देव मला प्राप्त होतोय. हो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना. एक मंगल म्हणा, हा आदि म्हणा, भजन म्हणा. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरे सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. सत्संग में मेरी बात चलाई, सत्संग में मेरी बात चलाई, सतगुरु ने मेरी की निरे सगाई, सतगुरु ने मेरी की है सगाई. उनको बुला के हाथ ले
बातों करा दो, उनको बुला के हाथ ले बातों करा दो। मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। मुझे अपनी दुल्हनिया बना दे, मुझे अपनी दुल्हनिया बना दे। तेरी दीवानी 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 बनी, तेरी दीवानी 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 बनी। मुझे अपने भगवंताचा विवाह संपन्न होतोय। फक्त एक मंगलाष्टक गुरुजी म्हणतील आणि आपण पुढील प्रसंग पाहणार आहोत। ओम शुभम भवतु शुभमंगल सावधान। कस्तूरे तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्ताबले गोपस्त्रे परिवेष्टितो विजयते गोपालचो डामनी शुभं भवतु शुभमंगल सावधान। तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि सावधान। लक्ष्मीनारायणाभ्यां सावधान, उमामहेश्वराभ्यां सावधान, सचीपुरन्दराभ्यां सावधान, वराडी चित्तमंडल सावधान, वादंत्री वाजे सावधान। रुक्मिणी रमण भगवान की जय, रुक्मिणी रमण भगवान की, रुक्मिणी रमण भगवान की जय। या अलंकापुरीत काय 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 वाजत गाजत, सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत। या अलंकापुरीत अलंकापुरीत काय काय वाजत गाजत, काय वाजत गाजत रे। सोन्याचं 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 बासिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत। राजा भीमकाची झाली रुक्मिणी उपवर, राजा भीमकाची झाली रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका पाठवल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका पाठवल्या देशोदेशावर। राजा भीमकाशी होत्या 9 जणी कन्या, राजा भीमकाशी होत्या 9 जणी कन्या। धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या, रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या, पंढरीच्या वाण्या। 9 लाखाचं पैजन टाळ मृदंग गजरात, काय वाजत गाजत, काय काय वाजत गाजत रे। सोन्याचं 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 बासिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बासिंग
लगीन देवात लागत अलंकापुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत रुक्मिणी रमण भगवान की जय जय रे श्री राधे बसा. हरी मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. इस बाकी का सब कुछ बाका 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 बाका बन गया मेरा रे. मैं तो ताली एक साथ मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. बाकी की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. मैं तो शामा की बाकी बन गई और बाका बन गया मेरा. बाका बन गया मेरा. बाका बन गया मेरा. बन गया मेरा. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवती रुक्मिणीला मोठा विलक्षण आनंद झाला. भगवान प्राप्त व्हावेत अशी इच्छा अंतकरणात आहे. अट्टहास केला. सुदेव ब्राह्मणाजवळ पत्र त्याने पाठवलं. ब्राह्मणाकडून भगवंताला पत्र मिळालं. भगवान घेण्याकरिता आले. भगवंतानं रुक्मिणीला पळवून नेलं म्हणून राक्षस विधीने विवाह केला माधवपुरात गुजरात प्रांतामध्ये. विवाह संपन्न झाला. फार समाधान सर्वांना वाटलं. द्वारका नगरीमध्ये गेलेले आहे. सर्वत्र उत्सव त्यागणी झाला. बराच कालावधी लोटला. भगवंताचा गृहस्थाश्रम सुरू झाला द्वारकेमध्ये. सर्व आनंदी आहेत. कालांतरानं भगवती रुक्मिणीला गर्भधारणा झाली. तिला एक पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव आहे प्रद्युम्न. हा जो प्रद्युम्न आहे जन्मल्याबरोबर याला शंभरासुरांनी चोरून नेलं महाराज. समुद्रात फेकून दिलं आणि त्याच्यामध्ये एका माशानं त्याला गिळलं. तो मासा त्याच्याच राज्यातल्या एका कोळ्याला सापडला. त्या कोळ्यानं त्याने महाराज तो मासा कापला. त्याच्यातून त्याने मुलगा जिवंत सापडला. त्याला समजेना काय करायचं. मग त्यानं परत राजाकडे नेऊन दिला. राजाला तो ओळखू आला नाही. त्याने स्वयंपाकघरात स्वयंपाकाला देऊन टाकला. त्या स्वयंपाकघरात काम करणारी एक दासी होती. तिचं नाव मायावती किंवा अजून एक तिला नाव आहे भानामती. तिनं त्याने त्याला ओळखलं. ती सामान्य नाही. हा जो प्रद्युम्न आहे हा त्याने प्रत्यक्ष कामदेव आहे. कामदेव भगवान शंकराच्या दृष्टी आक्षेपानं त्याने तिसरा डोळा उघडला आणि त्या अग्नीनं जळाला काम. त्या कामदेवाची पत्नी तिचं नाव रती आणि ती भगवंताची विनवणी करू लागली की देवतांचं हित व्हावं म्हणून माझ्या नवऱ्यानं तुम्हाला समाधीतून जागं केलं, तुम्ही जाळून टाकलं. रागावली. विनंती करू लागली. मग आता काय करावं. भगवान शंकरानं वरदान दिलं, तुझा पती त्यागणी कृष्ण परमात्म्याच्या घरी जन्माला येईल, त्याचा पुत्र होऊन वाट बघ. मग तोच त्यागणी कामदेव प्रत्यक्ष जन्माला आला आणि त्याची पत्नी मायावती तीच त्यागणी भानामती आहे. तिचं खरं नाव आहे रती आणि ती त्यागणी महाराज तिथे थांबलेली आहे. तिनं त्याला ओळखलं. तिनं मायावी विद्या त्यागणी महाराज प्राप्त करून घेतल्या होत्या म्हणून मायावती. तिच्या नावानं जगात एक विद्या प्रसिद्ध आहे भानामती. अशी त्यागणी महाराज ती दिव्य आहे. तिनं त्यागणी तिच्या विद्येच्या प्रभावानं त्याला ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्यागणी महाराज त्याला लगेच लहानचं मोठं केलं. त्याला अस्त्रशस्त्र विद्या शिकवल्या आणि शंभरासुराला त्याने मारण्यास प्रवृत्त केलं. त्यानं शंभरासुर मारला प्रद्युम्नानं
आणि शंभरास्वरांना मारून त्याने महाराज तो प्रद्युम्न आणि ती मायावती दोघेजण द्वारका नगरीत आले. इकडे रुक्मिणी आकांत करत होती, तिचा मुलगा चोरीला गेला होता. मग मुलगा त्याने चोरीला गेला होता, चिंताच करत होती. सगळा वृत्तांत त्या मायावतीनं सांगितला. मग बरं वाटलं जरा. मुलगा चोरीला गेला आणि येताना तो बायकोच घेऊन आला म्हणजे त्याने आणखी समाधान वाटलं. म्हणजे बरं झालं, दुःख निघून गेलं. अजून दुप्पट आनंद झाला, सुनबाई आल्या. असा भाव आहे. यानंतर त्याने महाराज याच नगरीमध्ये, द्वारका नगरीमध्ये सत्राजित नावाचा एक गृहस्थ राहतोय. या सत्राजिताला त्याने महाराज सूर्यनारायणाची उपासना करून एक मणी मिळाला होता. त्याचं नाव आहे सेमंतक मणी. कितीतरी सोनं देत होता महाराज तो रोज मणी. श्रीकृष्ण परमात्म्यानं विचार केला की हा मणी प्रजेच्या कामाचा आहे, मला देऊन टाक. आपण उग्रसेनाला देऊ, प्रजेच्या काही कामाला येईल. पण त्यानं नकार दिला महाराज. कालांतरानं तोच मणी त्याच्या भावानं, त्याच्या भावाचं नाव प्रसेन, त्यानं गळ्यात घातला. मृगया करण्याकरिता वनात गेला. एका सिंहानं त्याच्यावर आक्रमण केलं, त्याला मारलं. आणि सिंह त्यागनी तो काहीतरी खाण्याचा पदार्थ म्हणून घेऊन जावं लागलं. इतके तिका अस्वल आलं. अस्वलानं सिंहाला मारलं. तो मणी आपल्या गुहेत नेला. ती अस्वल म्हणजे जामवंतजी महाराज. मग मणी मागितला कृष्णाने, सापडला नाही. माझा भाऊ मारला गेला, आता काय करायचं. तो रागावला. त्यानं कृष्णावर आळ घेतला. तो म्हणला यानंच मणी चोरला. आता कलंक लागला. कलंक का जलसे कारी असं म्हणतात ना. म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा चंद्र पाहिला होता. तो पाहू नये म्हणतात. तो पण कसा पाहिला होता, गायीच्या खुरानं खड्डं पडलं होतं चिखलात आणि त्याच्यात पाणी होतं. पाण्यात पाहिला होता, तरी कलंक लागला. म्हणून पाहत जाऊ नये. मग कलंक लागला. आता काय करायचं. मग शोधाशोध सुरू झाली. आणि तो मणी शोधण्याकरिता जामवंताच्या गुहेपर्यंत माग लावत लावत गेले. जामवंताबरोबर युद्ध केलं महाराज. 27 दिवस युद्ध झालं. जामवंताला हरवलं. मग जामवंताजीने ओळखला हा सामान्याने देव आहे. कारण त्रेतायुगामध्ये जामवंताला सांगितलं होतं म्हणे मला काय आज्ञा म्हणे थांबा, पुढच्या अवतारापर्यंत असेच थांबा. म्हणे तुम्हाला कसं काय ओळखायचं. म्हणे आजपासून त्रेतायुगापर्यंत तुला युद्धात कोणीच हरवणार नाही. जो तुला युद्धात हरवेल तो मीच आहे असं समज. देवानं हरवलं. म्हणे तू माझा राम आहेस, पण हे असं काय वाकडं तिकडं रूप धारण केलंय बाक्य बिहारी. जरा सरळ उभा राहा ना म्हणे कोदंड पाणी. मग रामरूपात दर्शन दिलं. मग काय म्हणे आज्ञा आहे मला. म्हणे काय तो मणी देऊन टाक. मणी आणला. फक्त मणीच नाही, मण्यासहित स्वतःची मुलगी सुद्धा देऊन टाकली महाराज, जामवंती. देवाचं दुसरं लग्न झालं जामवंती बरोबर. आणला सत्राजिताच्या हातात मणी दिला. म्हणे घे तुझा मणी. देऊन टाकलं. तो खजील झाला. त्याच्या मुलीचं नाव सत्यभामा. ही सत्यभामा त्यागनी महाराज तिचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाला होता शतधन्व्याबरोबर. साखरपुडा झालेलं लग्न त्यानं मोडलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यागने महाराज तो सेमंतक मणी घेऊन आला देवाकडं. म्हणे घे देवा मणी. म्हणे नको तुझा मणी मला घेऊन जा म्हणे, त्याच्यामुळे मला कलंक लागला. म्हणे जाऊ द्या मणी नाही घ्यायचं, मग माझी कन्या तरी स्वीकारावं म्हणे तेवढी दे. मग सत्यभामेबरोबर तिसरा विवाह झाला. याच्यानंतर बरेच विवाह आणि सगळ्या कथा येतात. मी काय करू, त्याला आपल्या लवकर गेलं पाहिजे पुढे. म्हणून पहिली पत्नी भगवती रुक्मिणी, दुसरी त्यागणी जामवंती, त्याच्यानंतर सत्यभामा, त्याच्यानंतर त्यागणी महाराज कालिंदी, जी यमुना मैया ती कालिंदी आहे. तिच्याबरोबर विवाह अर्जुनाच्या माध्यमातून झाला. यानंतर मित्रविंध्या, त्याच्यानंतर नग्नजिता, त्याच्यानंतर भद्रा आणि त्याच्यानंतर लक्ष्मणा. या त्यागणी 8 भगवंताच्या पत्नी आहेत. त्या अष्टमहानायिका आहेत. असा भगवंताचा परिवार. भौमासूर नावाचा एक त्यागणी राक्षस आहे, जो पृथ्वीचा पुत्र आहे. त्याला नरकासूर सुद्धा म्हणतात. त्यानं 16,100 राजकन्या त्यागणी पळून आणल्या होत्या, कोंडून ठेवल्या होत्या. त्यांच्याशी त्याला लग्न करायचं होतं. अजून आणणार होतं बऱ्याच. त्या सगळ्या राजकुमारांनी भगवंताचा महिमा ऐकला. त्याला पत्र पाठवलं. भगवंताला त्यांचं संकट कळालं. भगवान गरुडावर बसून सत्यभामेला बरोबर घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे त्याच्यावर आक्रमण करून गेले. आणि तो नरकासूर म्हणजे भौमासूर मारला गेला. त्या सगळ्या राजकुमारींना मुक्त केलं. सांगितलं जा तुमच्या घरी. ते म्हणलं तर घरी कोणत्या तोंडाने जावं. यानं आम्हाला बंदिस्त केलं, तर आता आमच्या घरचे लोक तरी आमचा स्वीकार करतील का. मग काय करायचं. म्हणे देवा आम्ही निष्कलंक आहोत, आमचा स्वीकार कर. एकाच वेळेला 16,100 रूप धारण केली आणि त्यांच्याबरोबर विवाह केला महाराज, पाणीग्रहण केलं. आता 16,108 पत्नी भगवंताला झाल्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी मारला नरकासूर. पृथ्वीला फार आनंद झाला महाराज. तिचा मुलगा होता. आता मुलगा मारल्यावर कुठे आनंद होतो का. पण तिला माहिती आहे देवाच्या हातानं मृत्यू प्राप्त झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. म्हणून हा कोपोनी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. म्हणून पृथ्वीला आनंद झाला.
आता त्यागणे महाराज भगवंताचा परिवार वाढू लागला. एका एका पत्नीला 10-10 मुलं होती म्हणताना एक मुलगी होती. ज्या म्हणून तिला जरा उशिरा झाले भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं म्हणे काय पाहिजे म्हणे मला मुलगा झाला पाहिजे. भगवान म्हणले मी वाटच पाहतो मीच येतो तुमच्या घरी. म्हणून त्याचं नाव ठेवलं सांब. हा जन्माला आला. यानंतर त्यागणे महाराज भगवंताला नातू झाला. त्याचं नाव आहे अनिरुद्ध. याला त्यागणे महाराज उशेनं पळून नेलं. मग त्याला सोडवण्याकरिता सिन्नरला, आपलं जे सिन्नर आहे ना त्याचं खरं नाव आहे शोणितपूर. त्याचा राजा होता बाणासूर. या बाणासुराबरोबर युद्ध करायला गेले भगवान. तिथे भगवान शंकर त्याची सुरक्षा करण्याकरता होते. हरिहराचं युद्ध झालं. हनुमंतरायांनी मध्यस्थी केली म्हणतात थांबलं. मग त्यागणे ते अनिरुद्ध आणि उशेचा विवाह झाला. ती कथा आहे. याच्यानंतर नृग नावाचा राजा, या नृग राजाची कथा वर्णन करून सांगितली. बलराम दादाबरोबर जे भूमीत परत आले तेव्हा तो प्रसंग वर्णन करून सांगितला. पौंड्रक आणि काशीराजांचा उद्धार भगवंताच्या हातानं झाला. दुष्ट राजे आहेत. बलराम दादांचा कौरवांवर कोप झाला त्याची कथा आहे. नारदजी महाराज भगवंताची दिनचर्या पाहण्याकरिता आले. तो प्रसंग वर्णन करून सांगितला. यानंतर त्यागणे महाराज जरासंधाच्या कैदेत हजारो राजे कोंडून ठेवलेले आहेत. त्यांचं पत्र आलं राजसूय यज्ञाच्या वेळेला पांडवांच्या. आणि तिथे त्यागणे महाराज गेलेले आहेत. भगवान अर्जुनाला बरोबर घेऊन गेले, भीमाला बरोबर घेऊन गेले जरासंधाच्या तिथे. आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले. आणि जरासंध ब्राह्मणांना दान दक्षिणा देत होतं. म्हणतात काय पाहिजे म्हणे तुम्हाला. युद्धाचं दान मागितलं. म्हणे ब्राह्मण कुठे युद्ध मागतात का. तुम्ही ब्राह्मण आहेत बारकाईनं पाहिलं म्हणे. अरे तू तर कृष्ण आहे, तुझ्याशी युद्ध करणार नाही म्हणे, भामटायस. अर्जुनाबरोबर म्हणे अर्जुनाकडे पाहिलं म्हणे एका गुद्द्यात बसल म्हणे. हे अर्जुनाशी युद्ध नाही करणार. मग भीम चांगला दिसला म्हणे याच्याशी करतो. मग भीमाबरोबर मल्ल युद्ध झालं. आणि भीमानं त्यागणे महाराज जरासंधाला फाडून अशा पद्धतीने फेकून दिलं. जरासंध मारला गेला. त्याचाच मुकुट आणला होता आणि परीक्षितीनं तोच मस्तकावर धारण केला होता. अशी कथा आहे. यानंतर त्यागणे महाराज शाल्व संग्राम आहे. शाल्व नावाचा राजा आहे. त्याचा आणि भगवंताचं युद्ध झालं. या युद्धामध्ये दंतवक्र नावाचा आला राजा. हा त्यागणे भगवंताचा आत्याचा मुलगा आहे, पण जय विजयांपैकी एक आहे. भगवंताच्या हाताने त्या दंतवक्राचा उद्धार झाला. त्याच्यात विदुरथ आला होता, बलवल आला होता. या सर्वांचा उद्धार झाला. मग त्या कौरव पांडवांच्या युद्धाची तयारी त्याच्यानंतर पुढे अशा पद्धतीने झाली. बलराम दादा तीर्थयात्रा करण्याकरिता गेले, कारण त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. तो प्रसंग वर्णन करून सांगितला. महाभारती युद्ध त्यागणे झालं. पांडवांचा विजय झाला. आणि आता त्यागणे महाराज बलराम दादाला आधी पाठवून दिलं. नाही तर ते जर असते तर सेना द्यायची होती ना कौरवांना. मग बलराम दादा तिकडून गेले असते म्हणून आधीच पाठवून दिलं तीर्थयात्रेला. यानंतर त्यागणे महाराज राजा परीक्षित प्रश्न विचारतोय. महाराज तुम्ही सांगितलं भगवान गुरुग्रही गेले आणि तिथे त्यांना एक मित्र मिळाला, त्याचं नाव सुदाम. या सुदामाचं पुढे काय झालं मला सांगितलं नाही तुम्ही. म्हणे सुदाम नावाचा ब्राह्मण आहे. हा ब्राह्मण अतिशय श्रेष्ठ आहे. सुदाम त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे संयम. जो संयमी असणारा ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीचं नाव सुशिला, शीलवान असणारी त्याची पत्नी. नावातच तिच्या दडलेलं आहे ते. असा सुदाम. याचा भाऊ आहे एक, त्याचं नाव आहे चक्रपाणी. हा त्या स्थानामध्ये असणाऱ्या राजाचा भाट आहे. पौरबंदर नावाचं नगर आहे. आणि या पौरबंदर नगरीचा राजा, त्या राजाच्या घरी भाटगिरी करणारा हा चक्रपाणी आहे. तो राजाचं फार कौतुक करीत होता. कोणीतरी सांगितलं याचाच सख्खा भाऊ आहे सुदाम, फार चांगलं गातो, त्याला पण बोलावं म्हणे तुमची भाटगिरी करेल. असं म्हटल्यानंतर त्यागणे महाराज सुदामजींना बोलावलं राजानं. म्हणे माझं कौतुक करीत जाय, माझी स्तुती करीत जा. ते म्हणले राजा अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून येते का पांडुरंगा, म्हणून तुझी स्तुती करणार नाही राजा. स्पष्ट सांगितलं. राजा रागावला. रागावून त्यानं फरमानच काढलं सगळ्या गावात, या ब्राह्मणाला कोणी शिधा सामुग्री द्यायची नाही. लहान लहान मुलं आहेत, 2-4 घरामध्ये पत्नी. आता काय करायचं, कोणीच काय द्यायचं नाही. त्यानं व्रत धारण केलं होतं अयाचक, कोणाला काही मागायचं नाही. यानं मागायचं नाही, कोणी द्यायचं नाही. मग काय करायचं, लेकरं उपाशी मरू लागले, बाईला चिंता वाटू लागली. तिनं सहन केलं बऱ्याच काळापर्यंत, पण आता काय करायचं. सकाळीच मंदिरात जाऊन बसायचे, दिवसभर बसून राहायचे. कोणी पूजा द्यायचं, कोणी पाठ करायचं, कोणी काय सांगायचं, थोडीशी दक्षिणा मिळायची. आता कोणीच काय द्यायला तयार नाही. संध्याकाळी घरी आले की पोरांनी धावत जायचं, बाबा आले, बाबा आले. बाबा काय आणलं तो खायला, म्हणे आज काय मिळालंच नाही रे बाळांना. असं म्हणून गडवाभर पाणी पाजायचं आणि पोरं झोपवायचे. 4 दिवस झाले पोरं उपाशीच आहे. बाईला चैनच पडेना. शेवटी आई आहे ना,
तिनं नवऱ्याला म्हणायला सुरुवात केली, सुदामजी नका हो, ज्या राजा करता ज्या देवा करता तुम्ही राजाचा अपमान करून आले, हात अग्नी आपल्याला काय देत नाही, तुम्ही जातरी निदान तुमच्या मित्राला तरी सांगा. खबरदार म्हणले, दुखणं गाण्याकरता देवाची भक्ती करतो काय, माझं हे दुःख सांगायला थोडंच जाणार, मी जाणार नाही. मग बाईनं पवित्र बदलला. ती म्हणली हे असेच आहेत ना, नवऱ्याचा स्वभाव माहीत असतो बऱ्याच वेळेला बायकांना, कशा पद्धतीने त्याला वळवायचं. मग म्हणे अहो नाही काय मागायला जायचं, निदान भेटायला तरी जा ना, किती वर्षांनी तुम्हाला आठवण झाली. हो म्हणे भेटायला जातो, तयार झाले. पण दुसऱ्या क्षणाला परत बिघडले. म्हणे नाही नाही भेटायला पण जाणार नाही. म्हणे का बरं? अहो भेटाय मोठ्या माणसाला भेटायला जायचं म्हणलं मोकळ्या हातानं कसं जावं, काहीतरी घेऊन जायचं ना. मग काय करावं? काय घेऊन जावं, आपल्या घरात तर आपल्यालाच खायला काय नाही. म्हणे थांबा. एका मैत्रिणीच्या घरात घुसली मागच्या दारानं आणि तिला म्हणली का गं, आमचे हे त्यांच्या मित्राला भेटायला चालले, काहीतरी दे ना खायला, त्यांना द्यायचं आहे, त्यांनी बांधून दे. ती म्हणे फरमान निघाले गावात, तुला जर काय दिलं तर आमच्या यांना काही त्रास नाही व्हायचा का, राजा त्रास देईल. म्हणे देत नाही. नाईलाज झाला, मागे फिरली पण ती तांदूळ पाकडीत होती. तिला वाटलं ब्राह्मणीनबाई घरी आल्या, काहीतरी मागायला लागल्या आणि तशाच चालल्या, आपण कसं पाठवावं. म्हणले हे बघ हे तांदूळ पाखडते आहे आणि हे तांदळाची कणी पडलेली आहे, तुझ्या काही कामाचे असले तर घेऊन जाय. असं म्हणलं की गोळा केली तांदळाची कणी, घाईघाईनं तिनं गुपचूप लपवली, पदरात घरी आणली, चांगली निर्मळ केली, तिचं गाठोडं बांधलं. भागवतात तंडूल शब्द आहे, तंडूल म्हणजे तांदूळ, आपण त्याला पोहे म्हणतो. ते गाठोडं घेतलं, म्हणे धरा द्या तुमच्या मित्राला. निघाले हातात काठी घेऊन, टेकवत टेकवत भगवंताचं चिंतन करत. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते मार्ग में हरे कृष्ण रामा, गाते गाते मार्ग में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले जाते मार्ग में हरे कृष्ण रामा, गाते जाते मार्ग में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. ओ दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी. कैसे आऊं रे कन्हैया तेरी द्वारिका नगरी, कैसे आऊं रे कन्हैया तेरी द्वारिका नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. दूर नगरी बडी दूर नगरी, ही कथा सांगायला थोडे जास्त वेळ पाहिजे नाही का, एक सत्र पाहिजे. सुदामजी महाराज निघाले काठी टेकवत टेकवत जायला. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगावर फाटकं उपर नाही, डोक्यात काही घातलेलं नाही, असंच आहेत, रस्त्याने निघालेले आहेत. भगवंताला भेटण्याकरिता जात आहेत. साधू संत वर्णन करून सांगतात, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते जात मार्ग में हरे कृष्ण रामा, गाते जात मार्ग में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. ओ गाते
गाते जाते मार्ग में हरे कृष्ण रामा, गाते जाते मार्ग में हरे कृष्ण रामा। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। श्यामसुंदराला भेटायला निघाले, तुम्ही ऐकतात ना सर्वजण। देवाकडे जर अंतकरणापासून जाण्याकरिता भक्त निघाले की देवाला आपोआप निरोप पोहोचतो, माझ्याकडे यायला निघालाय। मग देवाला काहीतरी तरतूद करावीशी वाटते, काय करायचं मग? किती दूर आहे, जंगलातला प्रवास होताना 250 किलोमीटर, आता रस्ते चांगले झाल्यामुळे थोडं जवळ आले, नाहीतर 250 किलोमीटरचं अंतर, पोटात अन्नाचा कण नाही आणि पायी पायी जायला निघालाय। कधी जायचा? देवाने एका सौदागराचं रूप धारण केलं, व्यापाऱ्याचं, आणि व्यापाऱ्याचं रूप धारण करून एक बैलगाडी घेऊन आले महाराज भगवान। गाडी जवळ येऊन थांबली, सुदामजी रस्त्याने चालले होते। ए ब्राह्मण, कुठे जातोयस? म्हणे द्वारकेला जातोय, माझ्या मित्राला भेटायला चाललंय। असो का? मला पण तिकडंच जायचंय, बैस गाडीत। नको नको नको, काय बैस म्हणे गाडीत, बळच गाडीत बसवलं। गाडी निघाली, पुढे जाऊन त्यांनी गाडी थांबवली। एका झाडाखाली 3 दगडं जमा केली, त्याची चूल केली, त्याच्यात भात शिजवायला सुरुवात केली, पातेलं ठेवलं आणि भात शिजवला आणि सुदामजींच्या समोर ठेवला। खा। नको नको, नाही खाय, नको काय म्हणले, खा। नको मला नाही खायचं। म्हणे का खायचं नाही? इमानदार ब्राह्मण आहे तो म्हणला, माझी बायको उपाशी आहे घरी, माझे मुलं उपाशी आहेत, लेकर बाळ उपाशी आहेत आणि मी खाणं बरं वाटत नाही, मला नाही खायचं। असं काय करतो? सौदागर समजून सांगायला लागला। म्हटला, सगळी कथा त्याला सांगितली ना रस्त्यानं चालताना। म्हटलं, हे बघ, ज्या भगवंताकरता तो एवढा मोठा त्याग केला, ज्या भगवंताकरता तो राजाचा सन्मान डावलून टाकला, राजाचा अपमान करून आलास, तो भगवान काय असा आहे का तुला टाकून देईल का? तुझ्या लेकर बाळांना काय उपाशी ठेवील का? एव्हाना कोणत्या तर रूपात जाऊन त्यांना खायला देऊ नये आला असेल, चिंता करू नकोस, अशी शाश्वती दिली। आणि मग त्यागनी महाराज फार समाधान वाटलं त्याला। बळच खाऊ घातलं, गाडी त्यागनी द्वारकेपर्यंत गेली। म्हणे, हे बघ मला पुढे जायचंय, तू उतर म्हणतच। उतरवलं। सुदामजी त्यागनी महाराज गेले। कोणाला तरी विचारलं, का हो? द्वारकेत प्रवेश केल्यानं विचारलं, का हो इथे कृष्ण कुठे राहतो? ज्याला विचारलं तोच धावला। ए, तोंड सांभाळून बोल, कृष्ण कोणाला म्हणतोस? द्वारिकाधीश म्हणायचं। हो म्हणे, द्वारिकाधीश कुठे राहतात? मग त्याने सांगितलं, असं सरळ जा, मग उजव्या हाताला वळालास की तुला महाल दिसेल। मग गेले त्यागनी महाराज, द्वारपाल दारात उभे होते। त्या द्वारपालांकडे पाहून त्यागनी महाराज विनंती करायला लागले, हो मला भगवंताला भेटायचंय, मला कृष्णाला भेटायचंय, तिथे असंच झालं म्हणे, द्वारकाधीश म्हणे द्वारकाधीशांना भेटायचंय। कशाकरिता आलात, कोण आहात, कुठून आलेला आहात, सगळ्या चौकशा केल्या त्यांनी। त्यांना असं वाटलं ब्राह्मण आहे, गरीब आहे, काहीतरी मागण्याकरिता आला असेल। सुदामजी म्हणले, काही मागायचं नाही, मला फक्त भेटायचंय, मला जाऊ दे आतमध्ये। मग काय करावं? म्हणे, तुमचं काय नाव आहे? म्हणे, सुदाम। सुदाम नाव त्यांनी सांगितलं। म्हणे, ठीक आहे, मी विचारून येतो। द्वारपाल भगवंताच्या समोर गेला। महानायिका आजूबाजूला होत्या, त्यांनी सगळ्यांनी या सेवकानं पाहिलं, द्वारपालानं सर्वांना नमस्कार केला देवाला। नमस्कार केल्याबरोबर त्यांनी महाराज भगवंतांनी विचारलं, काय काम आहे? म्हणे, महाराज बाहेर एक ब्राह्मण आलेला आहे, तो मला भेटायचं म्हणतोय। काय नाव आहे त्याचं? नाव काय म्हटल्यानंतर ते म्हणे, त्यानं नाव सांगितलं सुदाम। तर सुदाम नाव सांगितल्यावर भगवान एका क्षणात त्यागनी महाराज तडकन आपल्या आसनावरून उभे राहिले आणि पळूच लागले महाराज, माझा सुदाम, माझा सुदाम, माझा सुदाम। अंगावरचं उपरणं गळून पडलं, पायात त्यांनी जोडे घातले नाहीत, अणवाणी पायानंच भगवान पळू लागले, सुदाम सुदाम सुदाम। दारातच सुदामजी उभे आहेत, घाईघाईनं पळत गेले आणि गेल्यानंतर त्यागनी महाराज माझा सुदाम म्हणून कडकडून मिठी मारली सुदाम देवाला। सुदामदेव विचार करत होते, एवढ्या दिवसानं देवाला भेटायचे, मला ओळख देईल की नाही काय माहिती, पण यानं एवढं प्रेम दिलं, फार समाधान वाटलं। हाताला धरून त्यांनी ओढायला सुरुवात केली, उंच आसनावर नेऊन बसवलं। अरे म्हणे, ब्राह्मण आलाय, त्याची पाद्यपूजा केली पाहिजे, लवकर परात घेऊन या, पाणी घेऊन या। परात आली महाराज, लवकर पाणी येणं, हातात पाय घेऊन त्यांनी बसले होते। पाय हातून असे त्यांनी हात लावून पाहिले तर खरबुडे लागले, काय होतं, पायात काटे घुसले होते। हाताने निघतील तेवढी सगळे काटे काढले महाराज। एक काटा मोठा रगेल होता, तो टाचेत घुसला होता, हातानं लागत होता पण हातानं निघत नव्हता। मग काय करावं? मग आता म्हणे, सुई घेऊन या। सत्यभामा सुई आणायला गेली, पण सुई अशी वस्तू घरात सापडत नाही। आता काय करायचं म्हणून असा त्यांनी पाय घेतला आणि लवकर येणं सत्यभामा म्हणून स्वतःच्या दातानंच त्यांनी महाराज काटा ओढून काढला। सुदामजी पाहतच राहिले, बापा देवा केवढं प्रेम देशील,
तोंड लावलं माझ्या पायाला आणि दातानं काटा ओढून काढला. आता त्यागनी महाराज पाद्यपूजा झाली, औक्षण करायला सुरुवात केली, गंध लावला. तो गंध लावल्यानंतर त्यागनी महाराज त्याच्या कपाळावर लिहिलेलं होतं स्त्रीक्षय. स्त्री म्हणजे संपत्ती, क्षय संपत्तीचा क्षय त्याच्या कपाळावर लिहिला होता. त्याची अक्षर उलटी करून टाकली महाराज, यक्ष स्त्री. तुला कुबेराची संपत्ती प्राप्त होईल असं वर्णन करून सांगितलं. भगवंताचे दिव्य आशीर्वाद त्याने सुदामजींना स्नान वगैरे घातलेलं आहे, त्यांना सुंदर वस्त्र त्याने दिलेले आहेत. भोजन झालं, विश्रांती करण्याकरिता गेले. काल आपण ज्यांची फार वाट पाहिली, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवरी तुंतुणे महाराज शास्त्रीजी, काल तब्येत बरोबर नव्हती. श्रीनिवास महाराज त्यांना घेण्याकरिता गेले होते, पण त्याने सांगितलं तुम्हीच आता कीर्तन करा म्हणून त्यांच्याच आज्ञेनं काल महाराजांनी कीर्तन केलं. पण आज जरा बरं वाटतंय, आपला एवढा सोहळा चाललेला आहे, मग कसा तग्नी टाकावा. आपल्या प्रेमास्तव तग्नी महाराज तब्येत थोडी बरी वाटली, लगेच ताबडतोब आले. म्हणून त्यांचं स्वागत केलं पाहिजे सर्वांनी. कार्यक्रमाची वेळ जवळ येत आलेली आहे म्हणून मी जरा घाई करतोय. तुम्ही सर्वांनी मात्र सर्वांगाचे कान करून ऐका. श्री सुदामजी महाराजांना फार आनंद वाटला. भगवंताने एवढं प्रेम दिलं. अंथरुणावर अंग टाकलं विश्राम करण्याकरिता. भगवान पायाजवळ बसले. म्हणे ब्राह्मण आला, ब्राह्मणाची सेवा केली पाहिजे. मग चौकशी सुरू केली, काय सुदामजी काही लग्न वगैरे झालं की नाही, एवढंच विचारलं होतं. पुढचं सांगायचं काय हो म्हणे देवा लग्न झालं ना, माझ्या बायकोचं नाव सुशीला आहे, सांगून टाकलं नाव सुद्धा. काही मुलं वगैरे 4 मुलं आहेत म्हणे. मग सगळे आनंदात तर आहेत ना. आता हा खोडीला आहे, याला खोडी करायची सवय आहे महाराज चांगली. हा भक्ताच्या चित्ताला असा व्याकुळ करून टाकतो. एखादी अशी घटना घडून आणतो की भक्त असा असा हालतो, मग सांगतो की अरे मी आहे ना, चिंता कशाला करतो. हो म्हणे कसे सुखात तर आहेत ना सर्वजण, आनंदात. या सुदामानं एक क्षणभराचा सुद्धा विलंब न लावता उत्तर दिलं, हो देवा सगळे सुखात आहेत, सगळे आनंदात आहेत. देवाला सगळं कळतं महाराज. सगळे सुखात आहेत, आनंदात आहेत म्हटल्याबरोबर भगवान त्याच्याकडे पाहून गहिवरला. अरे 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 ब्राह्मणा, किती खोटं बोलशील. मला तुझं दुःख सांगायचं आणि म्हणून खोटं सांगतोयस. सगळे सुखात आहेत, आनंद, मला काही कळत नाही का केवढं चांगली दुःख आहे आणि तरी म्हणतो सुखात आहेत. मग देवानं पवित्र बदलला. म्हणले हो ना सगळे सुखात आहेत म्हणे. हो मग वहिनीने माझ्याकरता दिलं असेल नाही काहीतरी. ती पुरचुंडी लपवायला लागली पोहा त्या तांदळाची. काय लपवता म्हणून ओढून घेतली. काय आहे म्हणे दाखवा म्हणलं की ते हिसकावूनच घेतली देवानं आणि ती उघडली. त्याच्यात तांदळाची कणी होती. देवानं त्याने पाहिली, अरे वा किती सुंदर वहिनीने पाठवलंय असं म्हणून त्याची बुचकुली मारली, तोंडात टाकली. वा वा फार छान आहे, फार छान असं करू लागला. एक गप्पानं मारला, दुसरा गप्प हे सुदाम देवाचे आणि फकेमारी कोरडेची. महाराज वर्णन करून सांग, कोरडेच खायला लागला. रुक्मिणीबाईंना वाटलं हे सगळे पोहे खाल्ले तर या ब्राह्मणाला सगळी संपत्ती देतील, सगळी याच्या नावावर लिहून जाईल म्हणे. काय करायचं आता. तिने युक्ती केली, घाईघाईनं समोर आली आणि देवानं आता बुचकुली घेऊन तोंडात टाकायची इतक्यात हात धरला आणि असा ओढला. म्हणेच तुम्ही सगळे पोहे तुम्हीच खाणार का, आम्हाला नाही काय देणार का म्हणून हात असा हिसकावला की खाली पडली तांदळाची कणी. देवाला राग आला. महाराज डोळे लाल करून रुक्मिणीकडे पाहायला लागला. जमिनीवर बसला आणि ती तांदळाची कणी गोळा करून खायला लागला महाराज. आणि वरतून सुदाम देवांना म्हणतोय, काय सांगू सुदामजी, माझ्या आईनं यशोदेनं मला जेवण खाऊ घातलं होतं ना, भरपूर जेवलो होतो, त्याच्यानंतर आजच खायला मिळालं. बायका कुजबूज करायला लागल्या. म्हणल्या याला किती खाऊ घालतो दापवून बापा, केवढे पक्वान खातो रोज देव. आणि खुशाल मित्राला म्हणतो त्याच्यानंतर आजच खाल्लं. अरे पक्वांना आवडत नाही, त्याला प्रेम आवडतं म्हणून त्याने आईनं ज्या प्रेमानं खाऊ घातलं होतं त्याच्यानंतर आजच खातोय असं सांगू लागलं. हा त्यातला भाव आहे. आणि मग त्याने महाराज रात्र निघून गेली गप्पा मारण्यात. दुसऱ्या दिवशी सकाळीच देव म्हणले, त्याने विचारलं औपचारिकपणाने, देवा येऊ का आता. भगवान म्हणले या आता, 1 मिनिटात या म्हणले. मग देव सुदामजी विचार करायला लागले. म्हणे असं कसा मित्र आहे, एवढ्या दिवसातून मी आलो येऊ का म्हणलं औपचारिकपणानं. लगेच ताबडतोब म्हणे या. का बरं. देवाला माहीत होतं याची पत्नी सुशीला शीलवान आहे, गुणवान आहे,
हा पतीचं मुख पाहिल्याशिवाय जेवायचं नाही, मरून जाईल ना हजर नाही लवकर गेला तर. मग काय करायचं, गेला पाहिजे. हा म्हणून तर तागणी महाराज जा म्हणे निघाले, पण भरभरीत कपडे अंगावर होते. म्हणे थांबा ना थोडंसं, थोडे कपडे आमचे देऊन टाका, तुमचे कपडे धुवून स्वच्छ केलेले आहेत. तेच फाटके तुटके दिले गुडघ्यापर्यंत, त्यांनी अंगावर उपरणं फाटकं दिलं, निघाले. मनात एक क्षणभर विचाराला म्हणे बायको काय म्हणेल, फार कौतुक मित्राचं सांगत होते, राजा आहे द्वारकाधीश आहे, कपडे फाटके तसेच, जाऊ द्या म्हणे यालाच वाटतं मी असं राहावं. म्हणून निघाले. परत तोच सौदागर आला, त्याचं तो म्हणला माझं काम आटोपलं, चल तुझ्या गावात सोडतो. सोडलं गावात नेऊन, आणि पर्णकुटी त्यांची जिथं होती तिथे त्यांनी जाण्याकरिता निघाले. पण त्या पर्णकुटीच्या जागेवर दिव्य महाल पाहायला मिळाला महाराज सोन्याचा. अरे म्हणे रॉंग नंबर, मागे फिरले, चुकीच्या ठिकाणी आलो म्हणले. मागे फिरल्याबरोबर पोरांनी पाहिलं, आपले वडील आले, बाबा आले बाबा आले. अरे आवाज तर आपल्या पोरांचाच वाटतो. बारीक पाहायला लागले, पण पोरं राजबिंडे झाले होते, ओळखूच आले नाहीत महाराज. हे म्हणे आपल्या पोरांसारखा आवाज दिसतो, पण हे पोरं आपले वाटत नाहीत, एवढे कसे काय त्यागणी दीप्यमान झाले. इतक्यात त्यागणी बाईसाहेब आल्या, त्यांची पत्नी आली सुशीलाबाई, हातामध्ये ताट घेऊन आल्या आणि ताट ओवाळण्याकरिता त्यागणी आल्या. बायकोला मात्र पाहिलं, ओळखलं. सगळ्या सोन्या नाण्याने मडली होती, पिवळी धमक दिसत होती. बारकाईनं पाहायला लागलं, म्हणजे एवढी पिवळी कशी झाली. गरिबाची बायको फक्त कावीळ झाल्यावरच पिवळी दिसते, अशी पिवळी दिसायचं काय काम, एवढी पिवळी झाली कशाने. आणि हे सगळंच सगळं वैभव पाहिलं, हा मोठा महाल आहे सोन्याचा आहे, पोरं त्यांनी एवढी राजबिंडे दिसत आहेत, पत्नी त्यांनी सोन्या नाण्याने एवढी मडलेली आहे. मग सगळे चक्र डोक्यात फिरायला लागले. अरे मला काहीच कळू दिलं नाही, माझे फाटके कपडे सुद्धा तेच माझ्या अंगावर घालायला लावले, आणि ते घालून मी इथं आलो. 2 हात कानाला लावले आणि पटकन जमिनीवर बसले. सुदामदेव, देवा मला कळून दिलं नाही सरे, एवढं वैभव त्याने देऊन टाकलं, त्या तांदळाच्या कणांकरता एवढं त्याने देऊन टाकलं. गाव सोन्याचा दिला गा, मुष्ठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. असाच आहे भगवान, यक्षश्री कुबेराची संपत्ती देऊन टाकली महाराज. हे सुदामदेवांचं चरित्र आहे. आता ते घाईघाईनं सांगायचं नाही आहे, पण आता माझा नाईलाज आहे. 4 आता वाजत आलेले आहेत, पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. पण असं सुदामदेवांचं चरित्र जो ऐकेल त्याला त्याने भगवंताची कृपा प्राप्त होईल, भगवंताविषयीचं प्रेम त्याच्या पोटात निर्माण होईल, हा त्यातला भाव आहे. यानंतर त्याने महाराज गोपाळांची आणि श्रीकृष्ण परमात्म्याची भेट झाली, कुरुक्षेत्रावर तो प्रसंग सांगितला. त्यानंतर वेदस्तुती वर्णन करून सांगितले, भगवान शंकराचं संकटमोचन सांगितलं, भृगु ऋषींनी घेतलेली 3 देवांची परीक्षा वर्णन करून सांगितली, आणि 10म स्कंध पूर्ण झाला. 11 स्कंध म्हणजे 11व्या स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. याच्यामध्ये त्याने वर्णन आहे, भगवंताचे काही मुलं पिंडारक क्षेत्रामध्ये गेले, त्याच्यामध्ये सांब नावाचा जो भगवंताचा मुलगा आहे त्याचं 65 वर्षाचं वय असताना त्याला लुगडं नेसवलं. म्हणजे का सांगतो 65, एवढा मोठा झाला तरी पण साधू संतांची थट्टा करावी वाटली. म्हणून पिंडारक क्षेत्रामध्ये विश्वामित्र, असितकन्व, दुरासा, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, आत्री, वशिष्ठो, नारदादया एवढे ऋषीमुनी एकत्र आले. आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर त्या कृष्ण परमात्म्याच्या बाकीच्या मुलांनी सांबाला लुगडं नेसून त्याच्या पोटाला चिंध्या गुंडाळून त्यांच्या पुढे नेलं. म्हणे आमची कुलवधू आहे, हिला मुलगा होईल का मुलगी सांगा. ते सगळे अंतर्ज्ञानी पाहिलं, म्हणे आम्हाला थट्टा करतात, या चिंध्यांच्या जागेवर मुसळ सापडेल आणि तुमच्या कुळाचा नाश करेल. मग काय करायचं, म्हणून घाईघाई उग्रसेनाकडे गेले आणि त्यांना ते पाहिलं, म्हणे याचा चुरा करा. तो चुरा करून त्यांनी समुद्रात फेकून दिला, आणि 1 तुकडा शिल्लक राहिला, तो म्हणे हे काय आपल्या कुळाला बुडेल, तो टाकून दिला. तो जो चुरा त्याने फेकून दिला, त्याच्यापासून त्याने महाराज मला वाटतं प्रभास क्षेत्रात तो गेला. तिथे त्याने महाराज येरका नावाचं गवत उगवलं, येरका त्याला आपण लव्हाळे म्हणतो, ते उगवलं. आणि तो तुकडा त्याने माशानं गिळला, तो कोळ्याला सापडला, त्यानं तो माशाच्या पोटातून घेऊन फेकून दिला. तो व्याधाला सापडला जरा नावाच्या, त्यानं बाणाच्या टोकाला लावलं, तो शिकार करायला लागला. असा प्रसंग घडला. यानंतर एक दिवशी नारदजी महाराज त्यांनी वसुदेवाला भेटायला आले. बराच दोघांमध्ये संवाद झाला, आणि त्याच्या अंतर्गत संवाद जनक नवयोगेश्वरांचा संवाद पाहायला मिळाला. नवयोगेश्वरांनी जनकाला काय काय उपदेश केला त्याचं वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी महाराज श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये 7व्या अध्यायापासून 29व्या अध्यायापर्यंत उद्धव गीता आहे. उद्धवाला भगवंतानं केलेला उपदेश आहे. आता त्यांनी सगळ्या यादवांमध्ये यादवी झाली. त्या सगळ्या यादवांनी त्यांनी महाराज उन्मत्त होऊन एकमेकाच्या डोक्यात काहीतरी मारायचं म्हणून लोहाळे उपटले, डोक्यात मारायला लागले, त्याचे मुसळ झाले, आणि सगळ्या यादव कुळाचा अशा पद्धतीने निपात झाला. भगवान निजधामाला जाण्याच्या तयारीत आहे. तेवढ्यात उद्धवजी भगवंताच्या जवळ गेले. उद्धवाला म्हणले, उद्धवजी म्हणले मला पण तुझ्याबरोबर यायचं. म्हणजे तुला येता यायचं नाही. मग काय करायचं, उद्धवाला भगवंतानं स्वतःच सांगितलं काय करायचं. हरी श्री भगवान वाच
हे त्वं तु सर्व परित्यज्य स्नेहं स्वजनबंधुषु मय्यासक्त मनस्सम्यक समदृक् विचरस्वगाम. तू पृथ्वीवर समदृष्टी ठेवून माझ्या ठिकाणी मन लावत विचरण कर. कसं काय विचरण करावं मग त्याला सांगितलं. यदु अवधूत संवाद वर्णन करून सांगितलं. अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रय आणि ते दिव्य स्थितीमध्ये विचरण करतायत. त्यांना यदुराजाने विचारलं तुम्ही कसे काय असे विचरण करतायत. मग त्यांनी आपल्या गुरूंची स्थिती वर्णन करून सांगितली. 24 गुरु सांगितले. या प्रत्येक गुरुनं त्यांनी महाराज कोणकोणत्या प्रकारचा गुण दिला, कोणत्या गुरुकडून काय त्यांनी घ्यायला मिळालं त्याचा उपदेश त्यांनी तिथे केला. उद्धवाला मोठं समाधान वाटलं. याच्यानंतर भगवंतानं बद्धमुक्ताचं लक्षण सांगितलं, सत्संगाचा महिमा सांगितला, हंस आणि सनकादिक यांचा संवाद सांगितला, हंसगीता प्रगट झाली. त्याच्यानंतर भक्तांची स्थिती वर्णन करून सांगितली आणि भगवान आता त्यांनी महाराज नेजधामाला जाणार आहे. तो प्रसंग जवळ आला. दारुकाला भगवंतानं बोलावलं. दारुक हा भगवंताचा सारथी आहे. त्याला सांगितलं माझे सगळे आयुध घेऊन तू वैकुंठाला जा. आजपासून 7व्या दिवशी त्यांनी द्वारका नगरी पाण्यात बुडून जाईल. भगवंतानं अंतर्धान व्हायचं ठरवलं आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज तो प्रसंग जवळ आला. विशाल पिंपळाच्या झाडाखाली भगवान एका पायावर दुसरा पाय ठेवून शांतपणे त्यांनी पहुडलेली आहेत आणि तो जरा नावाचा व्याध आला. पाय भगवंताचा हलतोय म्हणून त्या व्याधानं त्यांनी महाराज दुरूनच लक्ष वेधलं आणि त्याला वाटलं हरण आहे पण हरणाला बाण मारण्याच्या उद्देशानं बाण मारला आणि देवाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. तो घाईघाई पाहण्याकरिता आला पण भगवंताच्या पायाला बाण लागला हे पाहून घाबरला. व्याध भीतीने व्याकुळ झाला, रडू लागला आणि मग त्यांनी महाराज देवानं सांगितलं चिंता करू नकोस, माझीच लीला आहे, हे सगळं मीच करतोय म्हणून तू घाबरायची काही आवश्यकता नाही. मागचा प्रसंग सांगितला. तू त्यांनी वाली आहेस, तुला मी लपून मारलं त्यावेळेला तू मला म्हणाला होतास की माझ्या भावाचं आणि माझं भांडण आहे, तू मला का मारतोस. मग तुला त्यांनी सांगितलं की तू आतताई आहेस, लोकाची बायको पळून आणलीस म्हणून तू मारण्यास योग्य आहेस. पण तरीसुद्धा तुला जर माझ्याविषयी संशयच वाटतोय तर मग मी तुला वचन देतो की पुढचा अवतार तुझ्या हातानं संपेन. म्हणून तो त्यांनी जरा नावाचा व्याध त्याला आधी त्यांनी विमानात बसून पाठवलं दिव्य लोकाला आणि मग त्यांनी भगवान अंतर्धान होण्याच्या विचारात आहे. देवदेवता भगवंताची विनंती करतात, देवा आता किती काळ थांबायचं. आणि मग सर्वांची विनंती ऐकत भगवान अशा पद्धतीनं सर्वांच्या समोर पाहता पाहता अंतर्धान झाले. भगवान अंतर्धान पावले म्हणून एतद् देवदेवस्य विष्णुकर्माणि जन्मच कीर्तयेत श्रद्धया मर्त्य सर्व पापै प्रमुच्यते. सगळ्या पापांचा नाश करणारं हे भगवंताचं दिव्य चरित्र आहे. भगवान निजधामाला निघून गेलेले आहेत. ही कथा फार लांबलचं काय फार काळापर्यंत त्यांनी सांगायची, फार गोड आहे महाराज, विस्तारानं सांगण्याची आहे. पण आता असो जेवढा विस्तार तुम्हाला ऐकायला मिळाला तेवढा मिळाला. आता बाकीचं तेवढं विस्तारानं सांगायला वेळ नाही, त्याला आपण काय करणार आहोत म्हणून घाईघाईनं आपण पुढे निघालो. पण इथे त्यांनी भगवंताचे लीला पूर्ण झाली. भगवान आपण पहिल्या दिवसापासून ऐकतो आहोत. भगवंताचं आयुष्य 125 वर्षाचं. 5 वर्ष भगवान गोकुळात राहिला, 6 वर्ष वृंदावनात राहिला, 14 वर्ष भगवान मथुरेत राहिला आणि 100 वर्ष भगवान द्वारकेत राहिला आणि 125 वर्षाचं आयुष्य त्यांनी पूर्ण झाल्यावर भगवान निजधामाला अशा पद्धतीनं निघून गेला. उद्धवाला भगवंतानं वचन दिलं होतं, मध्ये तो प्रसंग येऊन गेला. भगवंतानं सांगितलं चिंता करू नको, स्वकीयम यद भवेत तेजा तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. या भागवत रूपी समुद्रात तगणी माझं तेज मी ठेवणार आहे, मी कुठे जाणारच नाही. म्हणून भगवान भागवतामध्ये स्थिर झालं म्हणून भागवत में भगवान समाया. म्हणजे या भागवतामध्ये भगवान राहतोय, हे भगवंताचं वास्तव्य स्थान आहे. देव जर शोधायचा असेल कुठे तर भागवतातच राहतो. भागवत शिकण्याची गोष्ट आहे महाराज. आपण कथेमध्ये चालू कथेतच काल परवा ऐकलं की महाराज अजून वक्ते बाबांकडे त्यांनी भागवताचे श्लोक त्यांनी चालू आहेत, बाबा शिकवत आहेत आणि बरीचशी मंडळी शिकण्याकरता येत आहेत. म्हणून त्यांनी महाराज भागवत शिकण्यासारखंच आहे. आणि जसं वृंदावनात शिकवतात असं आपण म्हणतो तसं आपल्या महाराष्ट्रातही पंढरीत बाबा शिकवत आहेत, हे आणखी महत्त्वाचं आहे. म्हणून तर भागवत अतिशय श्रेष्ठ आहे. इथे त्यांनी महाराज 11 स्कंध पूर्ण झाला. 12 स्कंधामध्ये आपण पदार्पण करतो. त्याच्यामध्ये 13 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये आश्रय लीला वर्णन करून सांगितलेले आहेत. जो 11वा स्कंध झाला त्या 11व्या स्कंधावर श्री संत एकनाथ महाराजांनी म्हणजे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी जे भाष्य लिहिलं त्याला एकनाथी भागवत असं त्यांनी म्हणतात. हा जो 11वा स्कंद आहे हा ज्ञानप्रधान असणारा स्कंद, याला भगवंताचं मस्तक म्हणतात, असा असणारा तो स्कंद. आता हा 12वा स्कंद, याच्यामध्ये त्यांनी महाराज कलियुगातल्या राजांचं वर्णन आहे, कलियुगाचे धर्म सांगितले, कलियुगातले दोष आणि गुण सांगितले. हे सर्वचे सर्व विस्ताराचं वर्णन 13 अध्यायांमध्ये त्यांनी केलं. यानंतर त्यांनी 4 प्रकारचे प्रलय सांगितले.
नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय, प्राकृत प्रलय, आत्यंतिक प्रलय असे त्यांनी प्रलय वर्णन करून सांगितले. आणि हे सर्व त्यांनी वर्णन करून सांगत 7वा दिवस आला. त्या 7व्या दिवशी त्यांनी महाराज शुकाचार्यांनी राजाला सांगितलं, राजा तक्षक नावाचा सर्प निघालेला आहे, तो तुला स्पर्श करण्याकरिता येतो आहे. मग काय केलं पाहिजे? सावधान त्याला समजून सांगायला सुरुवात केली. त्वम तू राजन मरिष्यती पशुबुद्धी मिमाम जही न जात प्राग भूतोद्य देहतत्वम न संशसी. म्हणून तू जर स्वतःला देह समजत असशील, मरणारा समजत असशील तर ते समजू नकोस. तू तर सच्चिदानंद स्वरूप आहेस, हा बोध तुला आधीच प्राप्त झालेला आहे. राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, महाराज अहम ब्रह्म परम धाम ब्रह्म अहम परमम पदम. मी ब्रह्मरूप आहे याची मला पूर्णपणे जाणीव झालेली आहे. मी जन्मणारा नाही, मी मरणारा नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, हा भाव माझ्या पोटात उतरला आहे. म्हणून त्यांनी दिव्य स्थिती राजाला आधीच प्राप्त झाली होती. त्याच्या मुखातली त्यांनी अशी दिव्य वचनं ऐकून शुकाचार्यांना आनंद झाला. म्हणजे वक्ता बोलून त्यांनी पूर्ण झाल्यानंतर श्रोत्यांना जर तृप्तीचा ढेकर आला तर वक्त्याला समाधान प्राप्त होतं. म्हणून त्यांनी समाधान प्राप्त झालं. शुकाचार्यांना आपल्या स्थानावरून खाडकन उठून उभे राहिले, जाण्याकरिता निघाले. शुकाचार्य त्यांनी महाराज जाऊ लागले. राजानं साष्टांग प्रणिपात त्यांच्या समोर केला, विनंती करू लागला, महाराज तुम्ही आलात, गोदोहन काल मात्र सुद्धा एका जागेवर तुम्ही थांबत नाही. तुम्ही माझ्याकरता 7 दिवस थांबलात. मी भाग्यवान आहे. पांडवांच्या राजस्व यज्ञामध्ये 1 शीत खाल्लं होतं फक्त भाताचं. हजारो घंटा वाजत होत्या स्वर्गातल्या. मग त्याच्यातून उतराई व्हायचं होतं शुकाचार्यांना. म्हणून काय उतराई होण्याकरिता करावं म्हणून राजा परीक्षिताला श्रीमद भागवत कथा सांगितली. म्हणजे 1 भाताचं शीत खाल्लं तरी पोटात सलत होतं की याच्यातून उतराई कसा हो, ह्याच्यातून उतराई कसा हो. आपण लोकांचे डबे हाणतो महाराज, पण आपल्याला काहीच वाटत नाही. उतराई होण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यागणी महाराज उतराई होण्याकरिता आले. आणि येऊन त्यागणी महाराज कृतार्थ राजाला केलं, निघाले जाण्याकरिता. ते निघालेले आहेत. राजा त्यांच्या समोर दंडवत प्रणाम करतो आहे. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगाकर जीवन कर दिया निहाल. हर की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शुकदेव भगवान की जय. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शुकाचार्य महाराजांना नमस्कार केलं. ते जाण्याकरिता निघाले. भागवतातला अंतिम श्लोक म्हणत म्हणत निघून गेले. हे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम. भगवंताचं चिंतन करत करत निघून गेले. काही मागे ओळून सुद्धा पाहिलं नाही महाराज, सहज निघून गेले. आणि राजा कृतार्थ झाला. डोळे बंद करून भगवंताचं चिंतन करतोय. त्यानं आपली ऊर्जा ऊर्ध्व केलेली आहे. त्याला समाधी लागली. तक्षक त्यागणी आला. कश्यप नावाचा ब्राह्मण त्याला रस्त्यात भेटला. कुठं चाललास विचारलं. म्हणे राजाला चावायला चाललो. काय तुझ्यात ताकद आहे म्हणे, दाखव. मग एक हिरवगार वडाचं झाड होतं. त्याच्यावर तक्षकानं चावा घेतल्याबरोबर झाड जळून गेलं. कश्यप म्हणलं झालं का तुझं? म्हणे झालं. हो म्हणे बाजूला. हातात त्याने जेल घेतलं आणि त्याच्यावर शिंपडल्याबरोबर झाड परत पहिल्या स्थितीत आलं. अरे म्हणे एवढा समर्थ आहे. काय पाहिजे म्हणे? धन पाहिजे. बरंचसं दिलं आणि त्या ब्राह्मणाला पाठवून दिलं. मग तक्षक आला. तोपर्यंत राजा भगवंताच्या चिंतनात तदाकार त्याने आपली ऊर्जा ऊर्ध्व केली होती. मूलाधारातून स्वादिष्टाना, स्वादिष्टानातून मणिपुरात, मणिपुरातून अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून विशुद्ध चक्रात, विशुद्ध चक्रातून आज्ञा चक्रात आणि आज्ञा चक्रातून सहस्रदल कमलापर्यंत त्यानं आपली ऊर्जा नेली. त्याला दिव्य समाधी लागली. मग तक्षकाला त्यानं स्पर्श केल्याबरोबर शरीर राजाचं जळून भस्म झालं. राजाला आधीच परमगती संत कृपेनं प्राप्त झाली. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती, अशी अवस्था त्याला आधीच प्राप्त झाली होती. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरणा हाती सुटली काया विचार, हे सगळे प्रमाण पाहून घ्या. राजाला परमगती प्राप्त झाली.
आणि आता त्याग्नी महाराज याच्यानंतर पुढे भागवतामध्ये श्री सूतजी महाराजांनी पुढे मार्कंडेयाची तपश्चर्या वर्णन करून सांगितली, श्रीमद भागवताची संक्षिप्त सूची वर्णन करून सांगितली आणि शेवटचा मंगल श्री सूतजी महाराजांनी केलं। श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानां प्रियम यस्मिन पारमहंसमेकममलं ज्ञानम परम गीयते असं लांबलचक असणार ते स्तवन आणि त्याच्या शेवटी त्या ठिकाणी महाराज भवे भवे अथा भक्तिपादयो स्तव जायते तथा कुरुष्व देवेशनाथ त्वं नयथा प्रभो असं म्हणत आपण शेवटच्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत। आपण सगळ्यांनी मिळून शेवटचा श्लोक म्हणायचा आहे। मान्यवर मंडळी इथे आलेली आहेत, त्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे। म्हणून आता आपण त्यागणे शेवटच्या मुद्द्यात जिथे आपण बसल्या तिथेच त्यागणे महाराज 90 अंशाच्या कोणात जरा सरळ सावरून बसा। मी पुढे श्लोक म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी त्यागणे माझ्या पाठीपाठ म्हणा। हरिम हे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः नमामि हरिं परम हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः। अशा पद्धतीने श्रीमद भागवत कथेची या ठिकाणी सांगता होती आहे। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया। इत्येषां वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयो अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवा। भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून थांबूया। याच्यानंतर कथेतला जो भाग असतो त्याचं नाव आहे फलदान। म्हणून फलदानाची प्रक्रिया होईल आणि त्यानंतर आरती होऊन कथेची सांगता होत असते। म्हणून फलदानात प्रवेश करून भागवताची आरती घेऊया आणि त्यानंतर हा कार्यक्रम असा सुरू होईल। फक्त माझी एक विनंती आहे सर्वांना की कोणीच आपल्या स्थानावरून उठायचं नाही। कोणीच उठायचं नाही, सर्वांनी आपल्या स्थानावरती बसून राहायचं। सर्वांनी डोळे बंद करून भगवान शंकराचं स्मरण करायचं, आपल्याच जागेवर बसायचं। 3 वेळेला भगवान शंकराचं आपण सर्वजण मिळून स्मरण करूया। ते फलदान देणारे आहेत, काही संसार मागायचा नसतो, भगवंताचं प्रेम सर्वांनी मागावं। आणि डोळे बंद करून भगवान शंकराचं स्मरण करावं। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। 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 धन्यवाद। अशा पद्धतीने श्रीमद भागवत कथेला या ठिकाणी विराम होतो आहे। संक्षिप्त रूपानं धावत्या वेगात आपण सर्वांनी मिळून भगवंताच्या मधुर असणाऱ्या कथा, त्याच्या लीला श्रवण केल्या। भगवान प्रसन्न आहे। माऊलींच्या दरबारामध्ये ही सेवा आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे। सर्वांच्या सहकार्यातूनच ही सेवा संपन्न झाली। म्हणून इथे कोणी एक करता धरता नसून भगवान सगळं काही करणार आहे, आपण सर्वजण निमित्त आहोत। मग देवानं ज्या ज्या कामाकरता ज्याला ज्याला निमित्त केलं असेल ते सगळे भाग्यवानच आहेत की देवानंच त्यांना निमित्त केलं आणि त्यांच्या हातानं कार्य। कोणी टाळ वाजवलं, कोणी मृदंग वाजवला, कोणी वाढायचं काम केलं, कोणी स्वयंपाकाचं काम केलं, कोणी नियोजनाचं काम केलं, कोणी काय केलं असेल, ज्यानं त्यानं जे ते काम केलं आणि सर्वजण अतिशय त्याने आनंदानं भगवंताच्या भक्तीचा या ठिकाणी आस्वाद घेऊ शकले। हे सगळ्यांचंच भाग्य आहे। माऊलींच्या दरबारात आपण इथे त्याने आलेलो आहोत। कालच मी त्यांनी सांगितलं की कोणी एकाचा नामनिर्देश करून बाकीच्या 1000 लोकांना कशाला दुखवावं, म्हणून त्यांनी सगळेच अतिशय प्रेमाचे आहेत आणि सगळेच त्यांनी श्रद्धेनं करणारे आहेत। कोणाच्याच अंतकरणात मोठेपणाचा हव्यास नाही आणि कोणीच त्यांनी महाराज मोठेपणाकरता अडून बसणार नाही, याची मला चांगल्यापैकी जाणीव आहे।
म्हणून माझ्या श्यामसुंदरावर भगवंतावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहे. म्हणून भगवंताच्या प्रेमाकरताच एकत्रित आलेले आहेत. या सर्व लोकांना जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे तर सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडेल, भगवंताचं प्रेम पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना भगवान प्रेम देण्याकरिता तयार आहे. म्हणून काहीच अपेक्षा नावागावाची मोठेपणाची न करता अपेक्षाच जर करायची असेल तर या माध्यमातून भगवंताच्या प्रेमाची अपेक्षा करा. तो भगवान तुम्हाला प्रेम देईल. हेच या भागवताचं सार आहे. त्या प्रेमानंच विसर पडेल सगळ्या संसाराचा, स्वतःचा, सगळ्या जगाचा विसर पाडणारं प्रेम आहे. भगवान सगळं देतो. तो स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देईल. तो तुम्हाला मोक्ष देईल. ज्याला जे हवं असेल, जो जेव्हा आणशील तो ते लाहो प्राणीजात, असं त्याकडे आहे. म्हणून त्याच्यावर प्रेम केल्यानं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. हे त्याचं दिव्यत्व आहे. एवढा संदेश सांगून या ठिकाणी थांबतो. म्हणून यानंतर आता आरती होईल आणि ही जी मान्यवर मंडळी महात्मे त्याकडे आलेली आहेत या सर्वांना आपण आरती करता या ठिकाणी उभं करूया. आरती घेऊन हे व्यासपीठ थोडं बाजूला घ्यायचं आहे पुढच्या कार्यक्रमाकरता आणि मग पुढील प्रसंग पाहूया. कोण आहे आरती पेटवा लगेच. चला आरतीची तारीख आहे. हरी पाहिला रे. ऐका, फक्त वरती स्टेजवर असणारे मान्यवरच आरती ओळतील. हरी पाहिला रे आज सोनियाचा दिनो बरसे अमृताचा घनो आजी सोनिया